नमस्कार मित्रांनो, टायटल आणि थंबनेल पाहून आपल्याला समजलंच असेल आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. डायबिटीज म्हटलं की अनेकांना भीती वाटते, पण योग्य आहार घेतला तर शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आज आपण जाणून घेऊयात डायबिटीज रुग्णांनी कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. पहिली भाजी आहे ती कारलं. कारल्यामध्ये इन्सुलिन सारखे घटक असतात जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. आठवड्यातून 2-3 वेळा कारल्याची भाजी खा. दुसरी भाजी आहे दोडका. हलका, पचायला सोपं आणि कमी कॅलरीचा. यामुळे वजनही नियंत्रणामध्ये राहते आणि शुगर लेवल वाढत नाही. तिसरी भाजी आहे मेथी. मेथीच्या पानामध्ये फायबर भरपूर असतं. शुगर हळूहळू शोषली जाते, त्यामुळं शुगर लेवल झटक्यात वाढत नाही. पालक आणि हिरव्या पालेभाज्या यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि फायबरचे भरपूर घटक असतात. रोजच्या आहारामध्ये पालक, तांदळीची भाजी, चवळीची भाजी वापरा. ढोबळी मिरची कमी कॅलरी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध. ही भाजी हृदय आणि डोळ्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. डॉक्टरांनी दिलेल्या डाएट चार्टप्रमाणे आहार सांभाळा. डायबिटीजवर औषधांबरोबर योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. रोजच्या जेवणामध्ये या भाज्या नक्कीच समाविष्ट करा. तुमचं आरोग्य तुमच्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.